विद्यार्थी मित्र, आपण विपणन म्हणजे काय याचा अभ्यास केला. विपणनाचं महत्व किंवा त्याच्या व्याख्या यांचा अभ्यास आपण करत आहोत. विपणन हे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला विपणन हे अत्यंत महत्वाचं ठरतं. मानवी जीवनामध्ये प्रत्येक पावलोपावली जीवघेणी स्पर्धा दिसून येते आणि त्याला व्यवसाय सुद्धा अपवाद नाही. आणि पूर्वाश्रमीच्या किंवा जुन्या आधारावर बाजारपेठेत टिकून राहणं अवघड आहे. त्यामुळं आपल्याला व्यावसायिकांना नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण उत्पादने बाजारात आणावे लागत आहेत. ग्राहकांची आवडीनिवडी कंप्लीट कराव्या लागतात. ग्राहकांची पसंती टिकवून ठेवणे हे आधुनिक काळात फार अवघड झालेले आहे. परंतु ते आपल्याला परिणामकारक विपणनाच्या आधारे ग्राहक टिकवून ठेवणं क्रमप्राप्त ठरतं. वस्तू आणि सेवांविषयी आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट, दूरदर्शन, वर्तमानपत्रे यासारखी साधने उपलब्ध आहेत. आणि त्यामुळं विपणन हे मानवी जीवनाच्या अविभाज्य अंग आहे असं आपण पाहिलं. त्यानंतर आपल्याला आजच्या जीवघेण्या स्पर्धेत किंवा आधुनिक व्यवसायांच्या अनेक प्रकारामध्ये व्यवसायांचे अनेक प्रकार आलेले आहेत. त्यामुळे व्यवसाय संस्थेत टिकून राहणं हे फार कठीण बनलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक व्यवसाय संस्थेला आपली विपणनाचं कार्य, मार्केटिंगचं कार्य प्रभावी, परिणामकारक करावं लागत आहे. त्यामुळं या ठिकाणी विपणन म्हणजे काय हे आपण त्याची व्याख्या पण पाहिली. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आधुनिक काळातील व्यवसायांच्या व्यवस्थापनाला विपणन हे एक अत्यंत महत्वाचं कार्य परिणामकारक करावं लागत आहे. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननं सांगितलेलं आहे की उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तूंचा प्रवाह संचलित करणारी व्यावसायिक कार्य, उत्पादकांपासून उपभोक्त्यापर्यंत वस्तूंचा प्रवाह हा संचलित करणारी व्यावसायिक कार्य म्हणजे विपणन होय. तर वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर किंवा उत्पादनापासूनच व्यवसायाची अनेक कार्य की जे लवकरात लवकर ते उत्पादन ग्राहकांना विकून उत्पादन खर्च वसूल करण्याचं काम विपणन करतं. किंवा विपणनाची प्रभावी यंत्रणा उभारून ती व्यवसाय संस्थेत झालेला उत्पादित माल लवकरात लवकर ग्राहकांना विकून योग्य किंमत वसूल करण्याचं काम मार्केटिंग किंवा विपणनाला करावं लागतं. म्हणून आजच्या आधुनिक काळात विपणन हे एक व्यावसायिकांचं किंवा अर्थव्यवस्थेतील एक अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचं असं कार्य आहे. आपण प्रभावी, परिणामकारक अशी प्रभावी व्यवस्थापन किंवा प्रभावी मार्केटिंग उपलब्ध केलं तरच आपली व्यवसाय संस्था मार्केटमध्ये जिवंत राहू शकते, हे असं आपण पाहिलेलं आहे. आणि यावरून आपण अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननं म्हणलेलं आहे उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तूंचा प्रवाह संचलित करणारी कार्य म्हणजे विपणन, हे असं आपण पाहिलं. त्यानंतर पाल आणि मजूर यांच्या मते किंवा या पाल आणि मजूर हे तज्ज्ञ आहेत मार्केटिंगचे, त्यांच्या मते विपणन म्हणजे सर्व व्यावसायिक कृतींची सुरुवात. विपणन म्हणजे सर्व व्यावसायिक कृतींची सुरुवात आणि शेवट होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व व्यावसायिक कृतींची सुरुवात आणि शेवट विनिमय घडवून आणणाऱ्या आणि त्यासाठी सहाय्य करणाऱ्या, विनिमय घडवून आणणाऱ्या आणि त्यासाठी सहाय्य करणाऱ्या सर्व व्यावसायिक कृतींचा समावेश विपणनामध्ये होतो. म्हणूनच सर्व व्यावसायिक कृतींची सुरुवात आणि शेवट विनिमय घडवून आणण्यासाठी लवकरात लवकर विनिमय घडवून आणणं, खरेदी आणि विक्री, ग्राहक शोधून ग्राहकांना तो माल ग्राहकांच्या पदरात पडेपर्यंत किंवा समाधानी ग्राहक होईपर्यंत त्यांना कराव्या लागणाऱ्या सर्व व्यावसायिक कृतींचा समावेश मार्केटिंगमध्ये होतो. म्हणजे मार्केटिंग किंवा विपणन हे फक्त खरेदी विक्री पुरतं मर्यादित नाही. विपणनाची संकल्पना ही फार मोठी आहे किंवा व्यापक आहे. बाजारपेठेपेक्षा
बाजारपेठेपेक्षा म्हणजे वस्तू त्या ठिकाणी फक्त खरेदी विक्री करणं नव्हे, तर विपणन ही त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सर्व अनेक कार्यांचा समावेश विपणनामध्ये होतो असं आपण म्हणत आहे. किंवा वस्तूंचं उत्पादन झाल्यापासून किंवा उत्पादनापासूनच उपभोक्त्यापर्यंत वस्तूंचा प्रवाह संचलित करणारी अनेकविध कार्य त्यामध्ये समाविष्ट होतात. अशा सर्व कार्यांना विपणन असं म्हटलेलं आहे. म्हणून विपणन ही एक व्यापक आहे. वस्तू उत्पादन करण्यापासून ते ग्राहकांचं समाधान होईपर्यंत आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यापर्यंत हे मार्केटिंगचं कार्य त्यामध्ये आहे. म्हणजे वस्तूंच्या उत्पादनामध्ये ग्राहकांच्या अपेक्षांचा आणि बदलांचा किंवा ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन उत्पादन करणे, पारंपरिक पद्धतीने उत्पादन न करता ग्राहकांच्या किंवा लोकांच्या आवडीनुसार बदलत्या अपेक्षांचा, फॅशनचा स्वीकार करून ग्राहकांना दर्जेदार वस्तू तयार करणं आणि ती त्वरित अनेक ग्राहकांपर्यंत त्यांचं प्रदर्शन किंवा ग्राहकांना समजावून सांगून जाहिरात करून ग्राहकांना ते उत्पादन आवडेल किंवा त्याची उपयुक्तता समजावून सांगणे आणि ती वस्तू ग्राहकांना इतर उत्पादकांपेक्षा आपली वस्तू ते खरेदी करावेत यासाठीच्या सर्व प्रयत्नांचा समावेश विपणनामध्ये होतो. म्हणजे विपणन हे अनेक व्यावसायिक कार्यांची सुरुवात आणि अनेक व्यावसायिक कार्यांचा शेवट आहे. विपणनामध्ये त्या ठिकाणी वस्तू व सेवांचं उत्पादन करण्यापासून ते ग्राहकांना पटवून सांगेपर्यंत किंवा ग्राहकांना शिक्षित करणे, त्यांना आपल्या वस्तू इतरांपेक्षा कशा चांगल्या आहेत, आपली वस्तू हाताळण्यास किंवा वापर करण्यास किती सोयीची आहे आणि इतरांच्या किमतीपेक्षा आमच्या किमती पहा आणि त्यांच्या किमतीमध्ये त्यांनी काय वस्तू देतात किंवा काय फॅसिलिटी देतात, त्यापेक्षा आम्ही या कमी किमतीमध्ये इतर तुम्हाला कशा फॅसिलिटी देत आहोत हे ग्राहकांना समजावून सांगून ग्राहक वळवणे, ग्राहक टिकवणे, ग्राहकांच्या जास्तीत जास्त समाधान करणे आणि जगभरातील अनेक ग्राहक आपल्या काबीज करणे, आपल्या वस्तूंसाठी ग्राहक मिळवणे हे विपणनामध्ये या ठिकाणी आहे. म्हणून विपणन हे व्यवस्थापनाचे एक आधुनिक अविभाज्य भाग आहे. या विपणनाच्या किंवा मार्केटिंगचा जर त्या ठिकाणी अभाव असेल, विपणनाचा जर त्या उत्पादन संस्थेला अभाव असेल तर अशी संस्था दिशाहीन होईल. विनाकारण बाजारपेठेचा अंदाज किंवा ग्राहकांच्या अपेक्षेचा अंदाज, आवड किंवा क्वालिटीचा जर विसर पडला तर ती व्यवसाय संस्था जास्त काळ तग धरू शकत नाही. म्हणून वर्षानुवर्ष वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ होत आहे. अनेक वस्तू आपल्याच समकक्ष वस्तू त्या ठिकाणी बाजारपेठेत येतात आणि त्यामुळं आपण जर त्या उत्पादनात नवीन उपक्रम किंवा सर्जनशीलता, नवोपक्रम, नवीन ऍडव्हान्टेज ऍड जर नाही केल्या तर आपल्या वस्तू आणि सेवांना मागणी येणार नाही आणि ऑटोमॅटिक आपण बाजारपेठेमधून त्या ठिकाणी आपलं उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक व्यवसाय संघटनेला आमच्या वस्तू स्पर्धकांपेक्षा वेगळे आहेत हे दाखवून द्यावं लागतं आणि बाजारपेठेतील आपल्या वस्तू व सेवांचा हिस्सा वाढवावा लागतो. जेथे जास्त स्पर्धा असते तिथं विपणन फार महत्वाचं आहे. आज मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात कुठल्याही क्षेत्रात स्पर्धा आहे. आपण त्या ठिकाणी उतरून व्यवसाय चालू करेपर्यंत आपले ग्राहक त्या ठिकाणी इतर व्यवसाय संस्था काबीज करण्याची शक्यता आहे. त्यामुळं विपणनामुळे आपल्याला ग्राहक मिळवता येतं, उत्पादनात नाविन्य आणता येतं आणि वितरणाची योग्य अशी प्रभावी वाटप साखळी केल्यामुळं आपण इतर उत्पादकांपेक्षा बाजारपेठेत लवकर पदार्पण करू. ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमाद्वारे, जाहिरातीच्या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे किंवा त्या ठिकाणी डिजिटल माध्यमाद्वारे किंवा जाहिरातीच्या माध्यमानं की जेणेकरून ग्राहकासोबत लवकरात लवकर ग्राहकांबरोबर आपल्याला प्रदर्शन करता येईल अशा सर्व क्रियांचा समावेश विपणनामध्ये येतो. विपणनामध्ये वस्तूची बांधणी, त्याचं प्रमाणीकरण, वस्तूची बांधणी, प्रमाणीकरण किंवा तिला ISO दर्जा
आणि अशी सर्व माहिती ग्राहकांना पटवून आपली वस्तू उत्तम दर्जाची आहे हे ग्राहकांना समजावून सांगण्यात आपण यशस्वी झालं पाहिजे। आणि यासाठी विपणनाची चांगली योजना व्यवसाय संस्थांना करावी लागते आणि चांगली योजना तयार करून एकनिष्ठ ग्राहक मिळवता येतो। आणि एखाद्या व्यक्तीनं किंवा ग्राहकांनी कोणती वस्तू घ्यावी, ही वस्तू घेतल्यानंतर, आमची वस्तू घेतल्यानंतर तुम्ही एवढ्या गोष्टींची बचत करू शकता आणि जास्तीत जास्त गुणवत्ता किंवा इतरांपेक्षा जास्त फीचर असलेली वैशिष्ट्ये आम्ही तुम्हाला देत आहोत, हे ग्राहकांना समजावून सांगण्यामध्ये विपणन महत्वाची भूमिका करतं। त्यामुळं या ठिकाणी विपणनाला महत्व आलेलं आहे। त्यानंतर आपण आज यानुसार आपण विपणन म्हणजे काय पाहिलंय, तर आज आपल्याला विपणनाचे महत्व, विपणनाच्या अभावामुळे किंवा विपणनाच्या ज्ञानाच्या अभावामुळे मार्केटिंगची तुमच्याकडे चांगली टीम किंवा मार्केटिंगची योजना जर आपल्याकडे चांगली नसेल तर ती व्यवसाय संस्था जास्त दीर्घकाळ बाजारपेठेमध्ये टिकू शकणार नाही। व्यवसायाकडे त्यांनी तयार करत असलेल्या वस्तू जर अतिउच्च दर्जाच्या असतील, क्वालिटीच्या असतील, परंतु ते ग्राहकांनाच माहीत नसेल, तुम्ही त्याची जाहिरातच केली नाही, बाजारपेठेपर्यंत त्या पोहोचवल्याच नाही, कमीत कमी खर्चामध्ये ग्राहकापर्यंत तुम्ही जर गेला नाही तर तुमचा उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे। आणि उत्पादन खर्च जर वाढला असेल तर वस्तूंच्या किमती तुम्हाला जास्त ठेवाव्या लागतात, मग जास्त किमतीच्या वस्तू ग्राहक घेणार नाही। त्यामुळं ग्राहकांना समजावून सांगणे, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या वस्तूंचा किंवा उत्पादनाचा किंवा वितरणाचा खर्च कमी कसं राखता येईल हे विपणनामध्ये पाहिलं जातं आणि प्रभावीपणे कमीत कमी वेळेमध्ये ग्राहक शोधून ग्राहकापर्यंत जाऊन ग्राहकांच्या लक्षात वस्तू आणून द्याव्या लागतात की जेणेकरून मग आपल्या वस्तू किंवा विक्री वाढेल म्हणजेच नफा होईल। अशा पद्धतीनं विपणनामध्ये A to Z म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अनेक कामे की जेणेकरून आपला व्यवसाय संस्थेचा माल जास्तीत जास्त खप होईल, जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत जाईल, जगभरामध्ये वस्तू आपण विकू शकू, अशा पद्धतीची मार्केटिंगची योजना जर आपण आखली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो। त्यामुळं विक्रीत वाढ करण्यासाठी विपणन कार्याची किंवा विपणनाच्या किंवा वस्तू वितरणाच्या प्रभावी टीमची आपल्याला गरज असते। विपणनाशिवाय संभाव्य ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचणं अवघड होईल। त्यामुळे वस्तू किंवा वाटप साखळीमध्ये किंवा वस्तू बाजारपेठेत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये आपण त्या वस्तू जर बाजारपेठेमध्ये किंवा नवनवीन बाजारपेठेमध्ये आपण त्या वस्तू नेऊन मार्केट काबीज केलं तर आपल्या वस्तू व सेवांना जास्त ग्राहक मिळतात, जास्त ग्राहकामुळं जास्त नफा होतो आणि त्यामुळं जास्त नफा झाल्यामुळं आपल्या व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं। आधुनिक काळात वस्तू व सेवांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे, आधुनिक काळात यंत्रतंत्रांच्या सहाय्याने किंवा आधुनिक टेक्नॉलॉजीमुळं आपण वस्तू तयार करत असल्यामुळे वस्तूंच्या उत्पादन खर्च कमी येतोय, त्यामुळे उत्पादनाची किंमत कमी ठेवता येते। समाजातील गरीब लोकांना सुद्धा आपल्याला योग्य त्या वस्तू योग्य किमतीमध्ये दर्जेदार देता येतं। त्यामुळं या ठिकाणी आपण लोकांना परवडतील अशा पद्धतीने वस्तू आपल्याला देता येतं। त्यामुळं मार्केटिंगमुळं, विपणनामुळं लोकांच्या राहणीमानात वाढ होते, गरीब लोकांना सुद्धा वस्तू आणि सेवांचा त्या ठिकाणी वापर करून त्यांचं राहणीमान किंवा त्यांचं जीवनमान त्यांना उंचावता येतं। म्हणून विपणन हे समाजासाठी महत्वाचं आहे। समाजातील लोकांचे राहणीमानात वाढ होते आणि विपणनामध्ये अनेक कार्य केले जात असल्यामुळं वाहतूक, विमा किंवा जाहिरात, अनेक व्यावसायिक किंवा व्यवसायाला सहाय्य करणाऱ्या गोष्टी विपणनामध्ये केल्या जातात, अनेक सेवा दिल्या जातात आणि त्या सेवामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळतो। देशातील गरीब गोर किंवा अकुशल, कुशल किंवा कौशल्यपूर्ण लोकांना यामध्ये सामावून घेतलं जातं। विपणनाची किंवा मार्केटिंगची फळी केली जाते आणि वाहतूक क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, गोदामे, त्यानंतर जाहिरात, या सर्व क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळतो
आणि त्यामुळं व्यवसायाच्या जवळजवळ सर्वच कार्यांचा समावेश होतो आणि त्यामुळं रोजगार वाढतो. रोजगार वाढल्यामुळं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळं मग ते अनेक वस्तूंची मागणी करतात आणि अशा प्रकारे मार्केटिंगमध्ये ती वस्तू तयार झाल्यानंतर ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी वितरणाच्या किंवा या वितरणाच्या कार्यामध्ये अनेक लोकांना काम मिळतं आणि या कामामुळं त्या ठिकाणी प्रभावीपणे ती वस्तू आपण इतरांपर्यंत घेऊन जातो आणि वितरण कार्यामध्ये वाटपाच्या साखळीमध्ये त्या ठिकाणी लहान व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत किंवा वस्तू सुरक्षित ठेवणं, बँकिंग क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, गोदाम क्षेत्र, जाहिरात किंवा विमा क्षेत्र या सर्वांना काम मिळतं आणि त्यामुळे रोजगारात वाढ होते. उत्पादन क्षेत्रापेक्षा विपणन क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण होतो आणि एकूणच सर्व लोकांची क्रय शक्ती वाढते आणि क्रय शक्ती वाढल्यामुळे ते आपली मागणी करतात आणि देशातील मालाचा किंवा वस्तूंचा खप वाढतो आणि त्यामुळं सर्व लोकांच्या आर्थिक स्थिरतेमध्ये स्थिरता येते. लोक स्टेबल होतात आणि अशा प्रकारे उत्पादन कार्यामध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात असतात पण विपणनाची कार्य विस्तारलेली असतात. ती जगभर मार्केटिंगचं कार्य चालू असतं. त्यामुळे या जगभरातील त्या ठिकाणी व्यक्ती किंवा संस्था किंवा रोजगार किंवा त्या ठिकाणी दुकानांसाठी भाडे मिळतं आणि एकंदर सर्व गोष्टींना चालना मिळून रोजगार मोठ्या प्रमाणात दिला जातो. कॅनव्हर्से आणि हेगुई आणि मिशेल यांनी दाखवून दिल्याप्रमाणे सातत्याने चालणाऱ्या उत्पादनासाठी सातत्यानं चालणाऱ्या उत्पादनासाठी सातत्यानं चालणारं विपणन कार्य गरजेचं असतं. अशा वेळी रोजगारात सातत्य राखून उत्कृष्ट दर्जाची व्यावसायिक कार्य विपणनामुळे चालू ठेवली जातात. वितरण खर्चात घट येते. विपणन कार्यामुळे समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा स्वस्तामध्ये करणं शक्य होतं. वितरणामध्ये मोठमोठ्या वाहनांच्या सहाय्यानं अद्ययावत अशा शीतगृहांच्या किंवा आज वाहतुकीमध्ये अनेक प्रकारचे कंटेनर, अनेक प्रकारच्या अद्ययावत अशा वाहतुकीच्या साधनामुळे आपल्याला नाजूक किंवा नाशवंत वस्तू अत्यंत नाजूक किंवा नाजूक माल ग्राहकापर्यंत अतिशय व्यवस्थितपणे पोहोच करता येतो. त्यामुळे उत्पादनाच्या खर्चात किंवा वितरणाच्या खर्चात घट ठेवता येते आणि वितरणाच्या खर्चात घट ठेवल्यामुळं ज्या ठिकाणी माल नाही त्या ठिकाणी माल पोहोच करता येतो आणि नवीन ग्राहक मिळवता येतात. त्यामुळं वितरण खर्चात घट करून या घट झालेल्या वस्तूमुळे किंवा किमतीमध्ये घट झाल्यामुळे आपल्याला अनेक संभाव्य ग्राहक मिळवता येतात आणि त्यामुळे विक्रीचं प्रमाण वाढतं आणि विक्री वाढल्यामुळे नफा वाढतो. ग्राहकांना जागरूक करता येतं. ग्राहकांना माहिती आणि प्रशिक्षण देऊन समाजाला विपणन मदत करतं. विपणन कार्यामुळे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते. विपणनामुळे ग्राहकांना नवनवीन वस्तू व सेवांची माहिती मिळते. त्यांना माहिती केलं जातं आणि नवीन उत्पादन किती श्रेष्ठ आहे, किती कमी किमतीमध्ये नवीन फीचर तुम्हाला देत आहे. समाजाच्या मागणी व चवीनुसार वस्तू व सेवांचा पुरवठा करता येतो आणि त्यासंबंधी योग्य ते माहिती पुरवून ग्राहक समाधान करण्याचा प्रयत्न विपणनामुळे करता येतो. विपणनामध्ये खरेदी करताना अनेक व्यावहारिक गोष्टींची माहिती त्यांना दिली जाते आणि त्यांना काही अडचण आली तर आम्हाला फोन करा, त्याला फोन दिला जातो, माहिती केली जाते आणि वस्तू कशी वापरावी याचं ज्ञान त्यांना दिलं जातं. आणि त्याचबरोबर उत्पादनाची तारीख, साठवून ठेवण्याचा कालावधी, वेब किंवा ऍड्रेस इत्यादी माहिती दिली जाते आणि विपणनामुळे राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते. विपणनामुळे किंवा मार्केटिंगमुळे लोकांना किंवा व्यवसाय संस्थांच्या वस्तू विकल्या जातात आणि विक्रीमुळं एकंदर राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते. विपणनामुळं मालाचा उठाव होतो आणि उठाव झाल्यामुळं आणखीन उत्पादन वाढीला चालना आपल्याला देता येते. प्रत्येक अर्थव्यवस्था ही विपणन, उत्पादन आणि उद्योगाला अर्थपुरवठा याच्या भोवतीच फिरत असते. त्यामुळं शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर विपणन केलं तर आपण देशाच्या आर्थिक विकासात मदत आपण करू शकतो
अर्थव्यवस्था विपणनामुळे अर्थव्यवस्था स्थिर आणि बळकट बनते. विपणनामुळे कृषी क्षेत्र आणि उद्योगांचं एकत्रीकरण होऊन देशाचा विकास वेगाने होतो. ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करता येते. विपणन म्हणजे आपलं पाहिलं, विपणन म्हणजे मोठ्या प्रमाणात विपणन हे व्यापक आहे. त्यामुळं ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकाकडून म्हणणं त्यांचं ऐकून घेतलं जातं. ग्राहकाबद्दल, चालू वस्तूबद्दल किंवा भविष्यात वस्तू कशा पाहिजे हे ग्राहकाकडून विचारून घेतलं जातं. ग्राहकांची अडचण लक्षात घेतली जाते आणि त्याप्रमाणे त्या अडचणीनुसार किंवा अपेक्षानुसार उत्पादन विभागाला कळवलं जातं की मार्केटमध्ये लोक अशा प्रकारच्या वस्तू मागत आहेत आणि या वस्तू त्यांना हाताळायला किंवा वापर करायला किंवा किमतीमध्ये जास्त वाटत आहेत, तर आपण विनाकारण पूर्वापार पद्धतीने वस्तूंचं उत्पादन न करता ग्राहकांच्या अपेक्षानुसार, ग्राहकांच्या आवडीचा किंवा ग्राहकांच्या मताचा त्या वस्तूमध्ये परिवर्तन जर केलं तर अशा प्रकारचे ग्राहक जास्त दीर्घकाळ आपल्या वस्तू टिकून राहतात. आपण पाहतो की अनेक वस्तू आपण वापरतो. आज लाईफबॉय किंवा संतूर किंवा अनेक आपण दररोजच्या वापराच्या वस्तू, साबण हे आज बाजारपेठेत टिकून आहे. कारण या कंपन्यांनी, या साबण कंपन्यांनी ग्राहकांच्या अपेक्षेनुसार त्यांनी व्यवसायात बदल करून आपल्या वस्तूची किंमत कमी ठेवून दर्जेदार वस्तू कसं निर्माण करायचं हे पाहिलेलं आहे. म्हणूनच आज आपण लाईफबॉय सारखी वस्तू किंवा साबण आज मार्केटमध्ये टिकून आहे. कारण ती बदलत्या काळाप्रमाणे इतर स्पर्धक कंपन्यांचा अभ्यास करून त्यांनी आपल्या वस्तूमध्ये किंवा उत्पादनामध्ये सातत्य राखलेलं आहे. म्हणून हे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता विपणनामध्ये केली जाते. विपणनामध्ये फक्त विक्री करण्याचं काम केलं जात नाही, तर ग्राहकांच्या अडचणी, ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकांच्या फॅशन किंवा ग्राहकांना माहिती देऊन ग्राहकांच्या वस्तू किती फायद्याची आहे, इतरांच्या वस्तूपेक्षा आपली वस्तू किती महत्वाची आहे, हे विपणनाच्या किंवा मार्केटिंगच्या फळीमुळं किंवा मार्केटिंगच्या टीममुळं आपल्याला ग्राहकांच्या अपेक्षांचा आवड आणि आदर करून त्याची पूर्तता करता येते. म्हणून मार्केटिंग हे राहणीमानात वाढ करतं, रोजगार पुरवतं, वितरणाचे किंवा वाटप साखळीचा खर्च कमी करतं, ग्राहकांना जागरूक करतं आणि विपणनामुळे राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते. विपणनामुळे मालाचा उठाव होतो आणि उत्पादक पुन्हा नव्यानं वस्तू उत्पादन करायला लागतात आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते. ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करता येते, त्यामुळं ग्राहक टिकवता येतो आणि अशा प्रकारे आपण समाजासाठी विपणनाचं महत्व पाहिलं. त्यानंतर व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचं महत्व. जसं समाजासाठी विपणन हे सर्व घटकांसाठी मार्केटिंग हे महत्वाचं आहे. विपणन हे अर्थव्यवस्थेचं जीव की प्राण आहे की विपणनाच्या, मार्केटिंगच्या जर आपण प्रभावी त्याचा जाहिरात किंवा त्याचा प्रभावी वापर केला तर ते समाजाच्या दृष्टीनं, ग्राहकांच्या दृष्टीनं आणि खुद मूळ व्यवसाय संस्थेसाठी तर विपणन फार महत्वाचं आहे. कारण व्यवसाय संस्था वस्तू उत्पादन करून समाजातील अनेक घटकांचं सहकार्य घेऊन वस्तूचं उत्पादन करून वस्तू तयार करते आणि त्या वस्तू विकणं, त्या वस्तू लवकरात लवकर ग्राहकांकडून विकून तो उत्पादन खर्च वसूल करण्याच्या दृष्टीनं व्यवसाय संस्थांना तर विपणनाचं महत्व किंवा विपणनाची फळी तयार करणं, मार्केटिंगची फळी तयार करून आपल्या वस्तू आपल्या स्पर्धकांपेक्षा कसं दर्जेदार आहेत, आपला खर्च कसा कमी आहे हे ग्राहकांना पटवून सांगण्यासाठी विपणन हे जागरूक करतं. व्यवसाय संस्थांना किंवा उत्पादकांना जागरूक करतं. सध्या अस्तित्वात असलेल्या वस्तू व नवीन वस्तू यामध्ये विषयी, उत्पादनाविषयी कंपनी बाजारात आपल्या वस्तू कशा चांगल्या आहेत हे ग्राहकांना जागृत करते आणि त्यामुळं जागरूकता निर्माण होण्यास विपणन मदत करतं. यामुळे संभाव्य ग्राहकांमध्ये जागरूक वाढवून ग्राहकांना आपली वस्तू समजावून सांगून आमची किंमत कमी कशी आहे हे सांगितल्यामुळं आपल्या वस्तू सेवांकडे ग्राहक सुद्धा येतात आणि ग्राहकांचा सुद्धा फायदा होतो. ग्राहक सुद्धा जुन्या वस्तू वापरायचं सोडून किंवा पारंपरिक अडचणीच्या वस्तू वापरायचं सोडून नवीन सुलभ वस्तू ग्राहक वापरण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे विक्रीमध्ये वाढ होते आणि विपणनामुळे
व्यवसाय संस्थेला ग्राहकामध्ये विश्वास निर्माण करता येतो की ज्या विश्वासाच्या आधारावर ग्राहक आपल्या वस्तू वापरण्यास किंवा आपल्या वस्तू निवड करण्यास प्राधान्य देतात आणि विश्वासार्हतामुळे ग्राहक टिकवून ठेवता येतात. ग्राहकाच्या मनात विश्वासार्हता निर्माण झाल्यामुळं आपल्या व्यवसायाचे एकनिष्ठ ग्राहक आपल्याला निर्माण करता येतात. व्यवसायाने तुमच्या ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केल्यास निष्ठावान ग्राहक मिळतात. ग्राहक आणि व्यवसाय संस्था यांच्यामधील नातेसंबंध सुदृढ करण्यास विपणन महत्वाची भूमिका बजावते आणि परिणामकारक किंमत धोरण व योग्य वेळेत विक्रेतर सेवांमुळे किंवा विक्रेतर सेवा दिल्यामुळे ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. ग्राहकांना ते सोपं वाटतं. आपल्याला घरापर्यंत आपल्या वस्तू पोहोच केल्या म्हणून त्या व्यवसाय संस्थेबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो आणि त्यामुळं व्यवसाय संस्थेला कायमचे ग्राहक मिळतात. आणि त्यानंतर पुढचा महत्व निर्णय प्रक्रियेस आधार. ग्राहकांना वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यात आल्यानंतर व्यवसाय संस्था निर्णय घेण्यास आपली वस्तू विक्री वाढल्यामुळे पुढे काय करायचं, कशा प्रकारच्या वस्तू उत्पादन करायच्या, व्यवस्थापन कशा प्रकारचं तयार करायचं याबद्दल व्यवसाय संस्था निर्णय घेण्यास त्यांना मदत होते. म्हणून विपणन महत्वाचं आहे. नवीन कल्पनांचे स्रोत. विपणनामुळे व्यवसायांना ग्राहकांच्या गरजांची, ग्राहकांच्या अपेक्षांची, ग्राहकांच्या नवीन संकल्पनांची जाणीव होते आणि त्यांच्याकडून अभिप्राय मिळाल्यामुळं उत्पादकांना उत्पादनामध्ये सुधारणा करता येतं. उत्पादकांना ग्राहकांच्या अपेक्षांचं बदल वस्तूमध्ये करता येतो आणि लोकांच्या आवडीनिवडीमध्ये वेगाने बदल होत आहेत आणि हे वेगाने होणारे बदल विपणन लक्षात आणून देतं. त्याप्रमाणे उत्पादकांना आपले कामे करता येतात आणि लोकांच्या आवडीनिवडीमध्ये वेगाने बदल होत आहेत. विपणनामुळे हे बदल व्यवसाय संस्थेच्या लक्षात येतात. संशोधनाप्रमाणे आणि विकास विभागाप्रमाणे ते काम केलं जातं आणि त्यानुसार वस्तूची किंमत, स्थान, विक्रयवृत्ती हे घटक उत्पादन विकासामध्ये महत्वाचे बदल घडवून आणतात. त्यामुळे व्यवसायाच्या संशोधन आणि विकास विभागाच्या सहकार्यामुळे उत्पादनामध्ये नवनवीन कल्पना किंवा शोध लावून चांगल्या वस्तू आपल्याला तयार करता येतात. चर्चेचा सामना करता येतो. व्यवसाय संस्थांना आज अनेक स्पर्धांना किंवा स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळं ज्या संस्थेचं मार्केटिंग किंवा विपणन यंत्रणा प्रभावी आहे ती संस्था मार्केटिंगमध्ये स्पर्धा करण्यास त्या ठिकाणी बळकट होते किंवा आपल्या वस्तू आणि सेवांच्या बाबतीत आपल्याला मक्तेदारी निर्माण करता येतं. काही वस्तूचा उत्पादन खर्च निघेपर्यंत तर आपल्याला मक्तेदारी करता येतं आणि व्यवसाय संस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकते. जसं या विपणनाचं महत्व समाजासाठी आहे, खुद व्यवसाय संस्थेसाठी आहे आणि ग्राहकांसाठी सुद्धा विपणनाचं महत्व आहे. विपणन कार्यामुळे ग्राहकांना समजावून सांगितलं जातं, ग्राहकामध्ये जागरूकता वाढवली जाते आणि त्यांना दर्जेदार वस्तूंचा पुरवठा केला जातो. विविध वस्तूंचा पुरवठा, नवनवीन वस्तूंचा पुरवठा विपणनाच्या माध्यमाने आपल्याला करता येतं. ग्राहकांना वस्तूंची निवड करण्यास मार्केटिंग कार्याद्वारे ग्राहकांना मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळं दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करता येतो, विविध वस्तूंचा पुरवठा करता येतो. ग्राहकांना वस्तू निवड करण्याचं प्रशिक्षण मार्केटिंगद्वारे दिलं जातं. ग्राहकांचं समाधान केलं जातं आणि ग्राहकांना नियमित वस्तूंचा पुरवठा करण्याची हमी दिली जाते किंवा त्या वस्तूमध्ये काही अडचण असेल त्या वस्तूची गॅरंटी दिली जाते. 1 वर्ष 2 वर्षाची गॅरंटी देऊन त्या वस्तू रिप्लेस करून देण्याचा प्रयत्न मार्केटिंगमध्ये केला जातो. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल साधता येऊन त्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय संस्थेचे ग्राहक, जुने ग्राहक टिकवता येतात, नवीन ग्राहक काबीज करता येतात आणि ग्राहक वर्ग वाढवता येतात. कोणत्याही व्यवसाय संस्थेचं मुख्य उद्दिष्ट हे ग्राहक वर्ग निर्माण करण्याचं असतं. ग्राहक निर्माण करणे, टिकवणे, त्यात वाढ करणे म्हणजेच व्यवसाय संस्थांच्या
मुख्य उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येतं. ग्राहक वर्ग निर्माण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा मिळवता येतो. ग्राहकांचं समाधान करून ग्राहक वर्ग निर्माण करता येतो. त्यामुळे आपली विक्री वाढवता येते. विक्री वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात नफा मिळवता येतो आणि व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणात आपल्या महत्तम नफा, महत्तम संपत्ती व्यवसाय संस्थेला मिळवता येते. तर अशा प्रकारे आपण आज विपणनाचं महत्व समाजाच्या दृष्टीनं, व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं, ग्राहकांच्या दृष्टीनं पाहिलं. त्यानंतर आता आपल्याला पुढेच्या पिरियडला आपण विपणनाचे कार्य याचा अभ्यास करणार आहोत.